नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप इयत्ता 6वी विषय गणित त्यामधील शेकडेवारीतील भाग 1. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप बद्दल एक्झामिनेशन बद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. चांगली परीक्षा आहे, मुलांचा चांगला सराव होतो. तर आज आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा. बघा, शेकडेवारी म्हणजे टक्केवारी. शेकडेवारी म्हणजे काय? टक्केवारी. शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे काय? 100. शेकडेवारीचे चिन्ह हे अशा पद्धतीने. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या. शेकडेवारी म्हणजे टक्केवारी, शेकडा म्हणजे 100 आणि शेकडेवारीचे जे चिन्ह आहे ते या पद्धतीने. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा, या बीडीएसचे जे पुस्तकात आहे त्याप्रमाणे या काही संकल्पना तुम्हाला माहिती असतील तर उदाहरणं सोडवता येतील. जसं अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करायचंय. अपूर्णांक म्हणजे अंशछेद रूपात लिहिलेला आणि त्याला आपल्याला शेकडेवारीत लिहायचंय. तर कसं लिहिणार? तर अंश व छेदांना अशा समान संख्येने गुणावे की छेद 100 होईल. शेकडेवारी म्हणजे छेदस्थानी आपल्याला 100 पाहिजे. ठीक आहे, छेदस्थानी किती पाहिजे? 100. या ठिकाणी बघा, हा जो अपूर्णांक आहे 3/5 किंवा 3/5, याच्या छेदस्थानी 5 आहे, पण आपल्याला पाहिजे काय? 100. इथे छेदस्थानी 100 आला म्हणजे आपल्याला टक्केवारी शेकडेवारी सांगता येते. मग आता याला कसं काय आपण 100 करायचं? तर 5ला कोणत्या संख्येने गुणलं की 100 येईल? आता मला माहिती आहे, पण बऱ्याच वेळेला माहित नसतं. मग अशा वेळेला काय करायचं? 5चे 100 बनवायचे आहेत ना, ती संख्या शोधायची आहे ना. मग काय करायचं? 100 घ्यायचे आणि त्याला 5ने भागायचं. कळतंय? मग 5 दुने 10, 10तून 10 गेले, बाकी राहिली 0. 5 0 0 म्हणजे 20. 20 ही अशी संख्या आहे जिने 5ला गुणलं तर 20 100 होतात, म्हणजे 100 उत्तर येतं. म्हणजे आता तुम्हाला हे कळलं की 20 ने गुणायचंय, पण 20 ने कुणाला गुणायचंय? 5ला पण गुणायचंय आणि 3ला पण गुणायचंय. केवळ छेदाला गुणून जमणार नाही, अंशालाही गुणावं लागेल. म्हणून बघा मी काय करतो, बरोबर 3 गुणिले 20 छेदस्थानी 5 गुणिले 20 बरोबर 20 त्रिक 60, पाडेपाठ असतील ना. आणि 5 गुणिले 20 100, 20 100. म्हणजेच या ठिकाणी 60/100 म्हणजेच 60%. 100 भाग एकूण त्यातील 60 भाग म्हणजेच 60%. कळलं कशा पद्धतीने केलं ते आपण? अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करत असताना छेदस्थानी जो अंक आहे त्याला अशा संख्येने गुणावं की त्याच्यामुळे छेद 100 होईल. पण जर नुसतंच छेदाला गुणलं तर संख्येच्या किमतीमध्ये बदल होईल आणि ते गणितात उगाचच काही करून चालत नाही. मग जर छेदाला तुम्ही त्या संख्येने गुणताय तर अंशाला पण गुणायचं. एवढं कळलं? पुढे जाऊ. आता पुढे शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर. आता शेकडा दिलेला आहे बघा इथं 45%, तर त्याला आपल्याला अंश छेदात करायचं. मग काय करणार? बघा, 45% म्हणजेच काय? 100 पैकी 45. म्हणजेच मी इथं लिहिलं 45/100. हे समजतंय? 45% म्हणजे 45/100. हा झाला अपूर्णांक. याला मी आणखी सोपं रूप देतो. बघा, 45 आणि 100 या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? तर 5ने जातो. बघा, 5ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील त्या संख्येला 5ने भाग जातो. इथे एकक स्थानी 0 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5ने दोघांना जातो. 5ने 45ला भाग लावलं तर 5 9 45, 9चा भाग लागला. आणि 5ने 100ला भाग लावलं तर 5 दुने 10 आणि 5 0 0, 9/20. आता याला आपल्याला सोपं रूप देता येत नाही, त्याच्यामुळे 45% आपण अपूर्णांकात रूपांतर कसं केलं? 9/20 किंवा 9/20. ठीक आहे, कळलं? पुढे जाऊया. शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. दशांश चिन्ह आपल्याला आता द्यायचंय.
तर त्यासाठी काय करायचं, शेकडेवारीचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करण्यासाठी 100ने भागावे. ठीक आहे, 100ने भागावं म्हणजे बघा काय 61%. 61% म्हणजे काय 100 पैकी 61. ठीक आहे, मग मी लिहितो बघा 61/100. आता मला याला दशांश चिन्ह द्यायचंय. मग दशांश चिन्ह कसं देणार, तर मी 61 आहे तसंच लिहून घेतलं, कळतंय. आणि किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत, म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घरं घेऊन मी दशांश चिन्ह देणार. 1 2 इथे दशांश चिन्ह, पण इथं तर अंक काहीच नाही, मग मी तो इथे 0 लिहितो. 0.61 0.61 झालं, लक्षात आलं. शेकडेवारीचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करण्यासाठी काय करायचं असतं, 100ने भागायचं असतं. पुढे दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर. मगाशी काय केलं, शेकडेवारीचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. आता काय करायचंय, दशांश अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करायचंय. ठीक आहे, कसं करणार, आता हे बघा 0.34 आहे. इथे स्पष्टीकरण काय दिलंय, दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी दशांश अपूर्णांकाला 100ने गुणावे. 100ने गुणायचं. बघा शेकडेवारी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, छेदस्थानी 100 हवेत, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे 0.34 आहे, बरोबर. ह्याच्या छेदस्थानी किती आहे रे, काहीच नाही दिसत आहे. मग जर काहीच नाही म्हणजे छेदस्थानी किती, 1. 0 नाही, 1 0 दिलं की चुकलंच ते गणित, पण 1 आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी दोघांनाही 100ने गुणून घ्यायचंय. म्हणजे याला बी 100ने गुणलं आणि याला 100ने गुणलं. मला शेकडेवारी करायचं म्हणजे छेदस्थानी 100 पाहिजेच, पर्यायच नाही, मला 100 पाहिजेच छेदस्थानी. म्हणून मग मी काय केलं, इथं बघा छेदस्थानी 100 आले, 1 गुणिले 100 100 आले. आता इथं बघा भागताना आपण दशांश चिन्ह जे आहे ते उजवीकडून डावीकडे येत देतो, आणि आता इकडे काय करायचंय, गुणतोय त्यावेळेला दशांश चिन्ह डावीकडून उजवीकडे जायचं न्यायचं. म्हणजे कसं बघा, आता 0.34 आहे ना, तर मी इथं 3 4 आणि 0 पण लिहितो म्हणजे समजावं म्हणून. ठीक आहे, आता बघा दशांश चिन्ह कुठे आहे, इथं आहे. 100ने गुणलंय म्हणजे 2 0 आहेत, म्हणजे 2 घरं उजवीकडे जायचं आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. दशांश चिन्हापासून शून्याचा विचार करायचा नाही. 1 2 1 2 आणि मग इथं दशांश चिन्ह. आता मला सांगा पुढे काय संख्या आहे का, नाहीये ना पुढे संख्या. मग या दशांश चिन्हाला द्यायची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, नुसतंच. आणि हे 0ला पण द्यायची गरज नाही. म्हणजे हे कसं होईल आता सांगतो, 34/100 बरोबर 34%. कळतंय, लक्षात आलं. ठीक आहे, पुढे जाऊ. तर गुणांची टक्केवारी कशी काढतात, आता तुम्हाला चाचणी परीक्षेत मिळतात गुण, तर त्यांची टक्केवारी कशी काढायची, तर एकूण गुण किती आहेत ते बघायचे त्या परीक्षेमधले, आणि मिळालेले गुण आहेत ते अंशात लिहायचे, आणि एकूण गुण जे आहेत ते छेदात लिहायचे आणि गुणिले 100 करायचं. तुम्हाला टक्केवारी कळते. म्हणजे समजा मला परीक्षा समजा 50 गुणांची होती आणि त्यापैकी मला 40 गुण मिळाले, बरोबर आहे. परीक्षेतील एकूण गुण होते 50, मिळाले 40, मग ते 40 अंशात 50 छेदात आणि गुणिले 100 केलं. 50 एके 50, 50 दुनी 100, बरोबर आहे. इकडे गेले, खाली 1 राहिलं, 40 गुणिले 2 80, म्हणजे मला 80% मिळाले. ही झाली माझी गुणांची टक्केवारी. कळते. पुढे सीमाला 300 पैकी 225 गुण मिळाले. तिला किती टक्के गुण मिळाले आता आपण पाहिलं त्याप्रमाणे. सीमाला मिळालेले एकूण गुण, मिळालेले गुण किती आहेत, 225 लिहितो इथं बघा. एकूण गुण किती आहेत, 300 लिहिले आणि गुणिले 100 टक्के काढायचे म्हणून गुणिले 100. बघा या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे हे 2 शून्य या 2 शून्यांना गेले. म्हणजेच काय 100 एके 100, 100 त्रिक 300 असं आहे. आता बघा
तीननी पण खाली लिहितो पहिले 225/3 तीनने आता भागलो 3×7 = 21 पाड्यात आहेत 21 इथे आहेत 22 मधून 21 गेले बाकी राहिली 1 छोटेसे 1 इथे दिले आता तयार झाली संख्या 15 3×5=15 म्हणजे 75% मिळाले सीमाला किती टक्के मिळाले 75 आहे का इथे पर्याय हा सी ठीक आहे कळलं 3/20 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर किती 3/20 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर किती तुम्हाला माहिती आहे शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी छेदस्थानी 100 पाहिजे मग आता 20 ला कोणत्या संख्येने गुणलं की 100 होईल 20 च्या पाड्यात 100 आहेत का बघू का 20×1 = 20 20×2 = 40 20×3 = 60 20×4 = 80 20×5 = 100 म्हणजे 20 नी 5 ला गुणलं की 100 होतं मग करूया आपण बघा या ठिकाणी 3/20 आहे ना 20 ला 5 ने गुणू पण नियम काय छेदाला जर तुम्ही 5 ने गुणताय तर अंशाला पण 5 ने गुणायलाच पाहिजे ठीक आहे मग इथे 5 3×5 = 15 20×5 = 100 15/100 म्हणजे 100 पैकी 15 म्हणजे 15% शेकडा 15 आहे का तिथे आहे बी झालं उदाहरण आपलं बघा तिसरं उदाहरण आहे 400चे 15% अधिक 200चे 25% ठीक आहे मग आता 400चे 15% कसं काढणार हे 400 लिहा आणि त्याचे 15% म्हणजे 15/100 ठीक आहे बरोबर या शून्याला हा शून्य घालवा या शून्याला हा शून्य घालवा 4×15 15×4 = 60 ठीक आहे म्हणजे 400चे 15% किती होतात 60 होतात तसे 200चे 25% 200×25/100 हे कळत आहे ना तुम्हाला याच्यात काय अवघड आहे का 100×1 100 100×2 200 25×2 50 मग बघा 400चे 15% 60 आलं 200चे 25% 50 आलं दोघांची करा बेरीज 60 + 50 110 बरोबर ना 60 + 50 = 110 झालं उदाहरण पुढे जाऊया 10 रुपयांचे किती टक्के 2.50 होतात किंवा 2.50 रुपये होतात 10 रुपयाचे किती टक्के ठीक आहे म्हणजे 10 रुपये दिले त्याचे किती टक्के माहित नाही मी एक्स मानतो x टक्के मग टक्के म्हटल्यावर छेदस्थानी 100 पाहिजे बरोबर किती होतात 2.50 किंवा 2.50 ठीक आहे इथे 10 × 1 = 10 10 × 10 = 100 म्हणून x चे 10 बरोबर 2.050 एवढं कळलं x ची किंमत काढायची मग x ला एकटं ठेवा 10 पलीकडे पाठवा 10 इकडे भागाकाराच्या क्रियेत डाव्या बाजूला हे बरोबर चिन्ह त्याची ही इकडची जी बाजू आहे ती डावी आहे आणि तिकडची जी बाजू आहे ती उजवी तुम्ही बघायचं तुम्ही बसलेला आहात उजव्या हाताची बाजू बरोबर चिन्हाच्या ती उजवी बाजू आणि डाव्या हाताकडची बाजू ही डावी बाजू तर मग ह्या x ला आहे तसंच ठेवून बरोबरचं चिन्ह द्या 10×2.50 किंवा 2.5×10 ठीक आहे बरोबर दशांश चिन्ह एक घर इकडं सरके इथं दशांश चिन्ह देण्याची गरज आहे कवडा अंक नाही म्हणजे हे 25 आलं 10 रुपयाचे किती टक्के 2.50 रुपये होतील किंवा 2.5 रुपये होतील तर 10 रुपयाचे 25% आहे का पर्याय पुढे जाऊया x चे 30% बरोबर 2000च्या 15% असल्यास x बरोबर किती मला माहित नाही x चे 30% किती आहे पण मला माहिती आहे 2000च्या 15% बरोबर आहे मग मी पहिले 2000चे 15% काढून घेतो ना हाय काय त्याच्यामध्ये बघा हे घेतले 2000 गुणिले 15% 15/100 सोपं आहे ना काय आहे त्याच्यामध्ये सांगा या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला शून्याला शून्य जाणं म्हणजे काय की 10 ने दोघांना भाग लावणं 2 शून्य गेले म्हणजे 100 ने दोघांना भाग लावलं असं असतं आता इकडे राहिले 20 × 15 किती होईल 15/0 15×2 30 300 आलं मला सांगा 2000चे 15% 300 आले मग x चे 30% किती आले x चे 30% किती आले 300 कारण बरोबरचं चिन्ह आहे ना
म्हणून एक्स गुणिले 30/100. 30% म्हणजे 30/100. हे डोक्यातच ठेवा की छेदस्थानी 100च असणार आहे. बरोबर किती? 300. ठीक आहे, या शून्याला हा शून्य घालवा. म्हणून 3x/10 बरोबर 300. आता काय करायचं? x ला एकटं ठेव. या दोघांचा गुणाकार आहे 3 आणि x चा. मग 3 पलीकडे पाठवताना छेदस्थानी जातील, भागाकाराची क्रिया. हे भागाकाराच्या क्रियेत आहे 10, छेदस्थानी ते वरती जातील गुणाकाराची क्रियेत. म्हणजेच बघा, x चे न लिहिता डायरेक्ट लिहितो x बरोबर 300 गुणिले 10/3. ठीक आहे, एवढं कळलं? 3 1 3, 3 1 3, 3 0 0, 3 0 0, 100 गुणिले 10,000. कळलं? म्हणजे 1000चे 30% 300 होतात. होतील का रे? बघूया का? बघा, हे इथे लिहितो. 1000 गुणिले 30/100, 0 0 0 0, 10 गुणिले 30 300. होतंय, काय चुकत नाही. पुढे जाऊया. एका पेनची किंमत 50 रुपयांवरून 65 रुपये झाली. महाग झाला पेन. शेकडा किती टक्के वाढ झाली? पहिल्यांदा वाढ किती झाली कळलं का आपल्याला? नाही. मग ते पहिलं कळलं. 50 रुपये मूळ किंमत होती असं म्हणूया का? मूळ किंमत. तसं बीडीएस एवढं लिहित बसायची गरज नाही, टाइम पूर्ण नाही, पण ठीक आहे. मूळ किंमत 50 होती. नंतरची किंमत हे तुम्हाला समजावं म्हणून लिहिता. हे काय तुम्ही लिहित बसायचं नाही, डायरेक्ट वजाबाकी करायची. नंतरची किंमत 65. झालेली वाढ, शेकडा वाढ नाही म्हणत, झालेली वाढ. नुसतीच वाढ किती रुपयाची झाली? झालेली वाढ, दोघांची वजाबाकी. बरोबर 65 वजा 50 बरोबर 15. वजाबाकी येतं, तुम्हाला जास्त करत बसायची गरज नाही. मग ही 15 वाढ झालेली आहे. मग आता त्याची टक्केवारी काढताना मूळ किमतीचा विचार करतात. मग अंशस्थानी 15, छेदस्थानी 50 गुणिले 100. टक्केवारी काढतोय ना आपण, किती टक्के वाढ झाली? 50 एके 50, 50 दुनी 100, 15 दुनी 30. कळलं कसं आलं ते? 50 एके 50, 50 दुनी 100, 2 गुणिले 15 30. म्हणजे किती वाढ झाली? 30%. आहे का पर्याय? घेऊन टाका. पुढे, एका वस्तूची किंमत 20% वाढली. नवीन किंमत 960 रुपये. मूळ किंमत किती? मला सांगा, मूळ किंमत मला माहिती आहे का? नाही माहिती. त्याने नाही सांगितलं मला. मग मी त्याला म्हणलं एक्स. त्याची वाढ किती झाली? 20% वाढली. बघा, आता इथं थोडस समजून घ्या. जी मूळ किंमत आहे, बरोबर ना, मूळ ती किती आहे? एक्स आहे. बरोबर आहे, ती किती आहे? एक्स आहे. म्हणजे ही असणार आहे 100%. ही तिची मूळ किंमत आहे ना, म्हणजे ही झाली 100%. त्याच्यात वाढ किती झाली? 20%. म्हणजे एक्स चे 120%. कळतंय तुम्हाला? एक्स चे 120% बरोबर 960. कळतंय? बघा, मूळ किंमत 100%, जी काय असेल ती, त्याच्यात 20% वाढ झाल्यावर ही किंमत मिळते 960. बरोबर ना? म्हणून काय केलं आपण? एक्स गुणिले 120/100 बरोबर 960 केलं. कळतंय? ठीक आहे, पुढे बघा. या शून्याला हा शून्य घालवा. म्हणून बघा, एक्स याचा दोघांचा गुणाकार आहे, या 12ला भागाकारात पाठवा. याची भागाकाराची क्रिया आहे 10ची, त्याला गुणाकारात पाठवा. म्हणून बघा, एक्स बरोबर 960 गुणिले 10 छेदस्थानी 12. बघा, 12 8 96, 12 0 80 गुणिले 10 800. एक्स ची किंमत किती आहे? 800. कळलं. 2-3 पद्धतीने हे सोडवता येतं. पण मला ही सोपी पद्धत वाटली. वस्तूची किंमत 20% वाढली, मूळ किंमत त्याची जी काय असेल ती 100%, त्याची 20% वाढले, म्हणून 100 अधिक 20 120% केले. 120% म्हणजे जी 960 आहे. बरोबर. मग 800 आहे का पर्याय? 12.1/2% अपूर्णांकात रूपांतर कोणते? बघा, पहिल्यांदा 12.1/2 ला मी अपूर्णांकात घेतो. कसं होईल बघा? 12 दुनी, हे असं मी करतो, मुलांना शिकवलंय. खालून वर जायचं. 2 गुणिले 12 अधिक 1. 2 गुणिले 12 24, 24 आणि 1 25. बघा, हे झालं 25/2. हे झालं याचं अपूर्णांकात रूपांतर.
पण मला पुढे टक्के म्हटलंय आणि म्हणून टक्के पुन्हा ह्याला भागिले 100, बरोबर की नाही? टक्के म्हणजे काय, याला भागिले 100 म्हणजे छेदस्थानी 100. मग आता हे कसं करणार, 25/2 गुणिले, अशा पद्धतीने भागाकार असेल तर गुणाकार करायचा आणि या 100चा गुणाकार व्यस्त करायचा. छेदस्थानी याच्या काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे गुणिले 1/100 बरोबर. 25 एके 25, 25 चौक 100, 1 गुणिले 1 1, 2 चौक 8, 1/8 आहे का? आहे आहे आहे. कसं आलं, कळलं का? हे बघा 25/2 आणि तुम्हाला माहिती आहे की टक्के म्हणजे छेदात 100 म्हणजे हे असं 25/2/100 हे असं. मग हे आपण असं लिहायच्या ऐवजी मी तर असं लिहिलं समजा म्हणून. ठीक आहे, पुढे 5,000चे 8%चे 5%चे 10% किती? 5,000चे 8% काढू पहिला. 5,000 गुणिले 8% म्हणजे 8/100. हे तर आता तुमच्या डोक्यात शिरलंय. हा बरोबर. शून्याला 0, शून्याला 0, 50 गुणिले 8 400. माहितीये ना, हा 0 आहे तसाच दिला, 8 म्हणजे 40, 400. आता त्यांनी काय म्हटलं, ह्याचं जे उत्तर येईल त्याचे 5% करा. मग करूया. 400 गुणिले 5/100 5% करायचं ना. शून्याला 0, शून्याला 0, 4 गुणिले 5 20. बरोबर आलं. आता या 20चे पुन्हा 10% आलं का? 20चे 10%, 20 गुणिले 10/100. शून्याला 0, शून्याला 0, उत्तर आलं 2. कळलं? 2 आहे का पर्याय? 2. कळलं कळलं कळलं. पहिले 5,000चे 8% काढले, त्या उत्तराचे पुन्हा 5% काढले, त्या उत्तराचे परत 10% काढले. राहुलला 500 पैकी 425 गुण मिळाले, त्याला किती टक्के गुण मिळाले? सुरुवातीलाच आपण यातलं उदाहरण बघितलं होतं. ठीक आहे, राहुलला मिळालेले गुण अंशातले 425 टक्केवारी काढतो आपण. छेदस्थानी 500 गुणिले 100. हे कळतंय तुम्हाला? परत लिहितो. 425 छेद 500 गुणिले 100. 500 पैकी म्हणून एकूण गुण खाली लिहितो. शून्याला 0 गेला, या शून्याला हा 0 गेला, खाली लिहितो. 425 छेद 5, 5 8 40, पाड्यात आहेत 40, इथे आहेत 42. 42 मधून 40 गेले, बाकी लिहिली 2, छोटेसे 2. 2च्या पुढे 5, 25 होतात. 5 5 25. 85% मिळाले राहुलला. आहेत का? पण 85% ह्याच्यात आहेत. ठीक आहे, राहुलला 500 पैकी 425 गुण मिळाले, त्याला एकूण 85% गुण मिळाले. तर हा भाग 1 आपण पाहिलेला आहे. थोड्याच वेळात आपण भाग 2 सुद्धा लगेचच बनवणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. धन्यवाद.